महानगरपालिका स्थापन होऊन 37 वर्षे झाली। मागासवर्गीयांची संख्या शहरात लाखोंमध्ये आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 22 वार्डांमध्ये एससी करिता आरक्षण घोषित करण्यात आले, तर एससीचा महापौर कधी होणार असा प्रश्न औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी सरकारला विचारला आहे। मध्ये महानगरपालिका 1982 ला स्थापन झाली, 88 ला पहिली निवडणूक झाली, 92 पर्यंत बॉडी होती, 92 ते 95 प्रशासक होता, पुन्हा 95 ला निवडणूक झाली, तर 2020 पर्यंत निवडणुका झालेल्या आहेत। परंतु 2020 नंतर पुन्हा प्रशासन लागलं। तर ह्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये 37 वर्ष झाली आता महानगरपालिका स्थापन होऊन, परंतु मागासवर्गीयांची लोकसंख्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढी मोठी आहे, सेन्सेस नुसार 2.5 लाख आहे, परंतु तशी 3.5, 4 लाख, 5 लाख पर्यंत मागासवर्गीयांची लोकसंख्या असून सुद्धा 22 वार्ड आताच्या महानगरपालिकेने आरक्षण ठेवलंय। 22 वार्ड मध्ये एससीचं, मग 22 वार्डामध्ये एससीचं आरक्षण सुटलंय, तर मग एससीचा महापौर बसणार कधी, एससीचा महापौर होणार कधी? त्या परभणी महानगरपालिकेमध्ये 2017 ला एवढी छोटी महानगरपालिका असताना त्यांनी हातामध्ये खुळखुळं दिल्यासारखं तिथला महापौर एससीचा केला। मग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एससीचा महापौर होणार कधी, हा आमचा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून सरकारला। पुढची भूमिका काय असणार? तुम्ही कोर्टामध्ये जाणार आहे का काय? आम्ही कोर्टामध्ये 100% जाणार आहे। एससीचा पदाचं महापौर पद एससीला मिळालं पाहिजे अशी आमची रोखठोक भूमिका आहे आपल्या माध्यमातून। भाऊ, प्रभाग सिस्टम झालेला आहे, काय म्हणणं याच्यावर आपलं? प्रभाग सिस्टम मध्ये तर मी आताच सांगितलं की अगोदर प्रभाग सिस्टम मध्ये करत असताना सजेशन ऑब्जेक्शन मध्ये आपण त्यावेळेस होते का नव्हते मला माहित नाही, परंतु ऑब्जेक्शन एवढे जास्त यायचे। आता ह्या महानगरपालिका कमिशनरने असं केलं, एक बाहेर पेंडॉल टाकला, जे दरवाजा ठोठावतात आपला आणि आपल्या माध्यमातून जनतेचा, तर आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बाहेर ठेवलं, आतमध्ये येऊ दिलं नाही। ही एक शोकांतिका आहे या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची। आणि जेवढे ऑब्जेक्शन सजेशन आम्ही एवढे जोरात घेतले, पण लोकांपर्यंत माहीतच नाही। आणि एवढे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा त्यांनी आपलं घोडं दामटिवलं, आणि असं घोडं दामटिवलं की भावसिंगपुरा ते रशीदपुरा, गणेश कॉलनी असे 12-12, 15-15 किलोमीटरचे वार्ड केले आणि त्यांचे वार्ड सेफ केले। हे जाणून बुजून केलेलं आहे। आणि हे जे या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे, हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर आपल्याला माहित आहे ते हे चालवत आहे सगळी दादागिरी, दबंगगिरी, परंतु आम्ही एवढं जोरात प्रखर विरोध केला सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही आणि सरकारनं जे करायचं ते केलं। शेवटचा प्रश्न असा आहे की राजकीय हस्तक्षेप आहे असं तुम्हाला वाटतं का? 100% आहे, राजकीय हस्तक्षेप आहे, सरकारचा हस्तक्षेप आहे, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळे घडलेलं आहे। आणि आम्ही आता कोर्टामध्ये जाणार आहे। जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एससी समाजाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 100% कोर्टात जाऊ आणि सगळं हाणून पाडू। आपलं नाव? मी कृष्णा बनकर, माजी नगरसेवक। सर बोला। मराठी में बोलता। सर बोलिए, आज जो पत्रकार परिषद ली आपने, क्या मौजूद था पत्रकार परिषद लेने? हमारा जो था एक्चुअल में प्रभाग रचना के ऊपर था कि मल्टीपल सिस्टम को खत्म कैसे किया जाए। हमने एक पिटीशन दायर करी है 2022 में, उसकी पेशी आती है और जो बेंच उठ जाती है। और दूसरा सबसे बड़ा मुद्दा है कि 37 साल हो गए महानगर पालिका गठित हुए संभाजीनगर को, लेकिन आज तक के एससी के लिए आरक्षित नहीं है। 1997-98 में ये एक बार एसटी के लिए आरक्षित हुई है। तो कुछ तकनीकी प्रॉब्लम है, तो हम चाहते हैं कि इसको नियमों को शिथिल करके इसको 2025 के चुनाव में एससी के लिए आरक्षित किया जाए। मगर ड्रॉ जो निकाले थे महानगरपालिका ने, ड्रॉ निकाली तो उसमें से जो आरक्षण हुआ तो उसके हिसाब से उन्होंने ड्रॉ कर, अगर एससी निकल रहा ड्रॉ के अंदर तो एससी रहता था। 37 साल के अंदर ड्रॉ नहीं निकल रहा। अच्छा, हम कह रहे हैं तकनीकी कोई प्रॉब्लम है तो नियमों को शिथिल किया जाए। यहाँ पर 3 लाख से ऊपर 2,38,000 आबादी एससी की है, और पिछली बार परभणी को कर दिया जहाँ सिर्फ 38,000 मात्र आबादी है। तो इतना बड़ा समाज वंचित हो रहा है, नियमों को शिथिल किया जाए। और इसका एक्ट के अंदर कोई उल्लेख नहीं है, लाट लगता मुंबई में। तो इस बार जो हम चाहते हैं कि 25 के अंदर जो चुनाव के बाद में जो है इसका लाट जो है महापौर के लिए रहे।
ये हमारी मुख्य मांग है। अगर आपकी मांग मानी नहीं जाती तो आगे की भूमिका क्या रहेंगी आप? हम तो कोर्ट में जाते हैं। हमने स्टे लेकर आया था महानगर पालिका औरंगाबाद का, हम ही पार्टी थे उसमें जी। और मल्टीपल सिस्टम से अभी हमने जो है दाखिल करे हैं एप्लीकेशन 2022 से और अभी प्रभाग रचना में जो गड़बड़ी हुई है उसकी एक पिटीशन दायर हो रही है हमारी, सोमवार के दिन दायर हो जाएगी। हम स्टे मांगेंगे उसमें। जो प्रभाग रचना हुई है ये मल्टीपल सिस्टम से कराया इन्होंने, तो ये आर्टिकल 243 एजेड का उल्लंघन है। उसमें बाकायदा लिखा है कि रीएडजस्टमेंट किया जाएगा, एक प्रभाग से लेकर 20 प्रभाग तक के सब कुछ चेंज करना पड़ेगा। इन्होंने हर जगह पे 20 के अंदर 15 में करा, 10 में करा, कहीं 5 में करा, कहीं 4 में करा। आपका नाम? मोहम्मद वसीम सागर, जकात फंड ऑफ इंडिया। मग काय सांगणार? या आरक्षण सोडत झालेलं आहे, आपण आक्षेप घेतलेला आहे, आज पत्रकार परिषद आयोजित केली, आपलं काय मागणी आहे? मी आपल्या माध्यमातून मागणी अशी